all that I want this life. स्वागत आहे. तर आज मित्रांनो आता आपण जातोय कुठेतरी. तर मित्रांनो आता पप्पा आपल्याला सांगतील आपण कुठे जातोय. तर पप्पा आता आपण कुठे चाललोय? आज आपण चाललो आहे साई सेवक भजन मंडळाच्या विद्यमाने मुरबाड येथील अनाथ आश्रमातील पोरांना दिवाळीचा फराळ वाटप, तसेच आदिवासी शाळेमध्ये गावामध्ये आपला फराळ वाटपाचा कार्यक्रम आहे. आणि तिथून तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण विक्रोलीला सिल्वाना आश्रम आहे, तिथे लहान पोरांच्या वृद्धाश्रमामध्ये दिवाळीचा फराळ वाटप करणार आहेत साई सेवक भजन मंडळ घाटकोपर यांच्या वतीने. ओम साहेब. तर मित्रांनो आपण पुढे जाऊन तोपर्यंत बाय. म्हणजे गप्पा रेट बोला नका, आत्ता आली 2-3 झाली त्याची किलो 10 रुपये. आपलं पूर्ण राहिले 22 किलोमीटर राहिले. तर मित्रांनो आता आपण आले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समृद्धी महामार्गावर. तर मित्रांनो इथं टोलचा काहीतरी पंगा झाला म्हणून आम्ही थांबलोय. इथं पप्पा आहे बघा, टोलचा काहीतरी पंगा झाला म्हणून आम्ही थांबलो इथं बाहेर फिरतोय आम्ही असं टोलतोय. तर मित्रांनो इथं पण व्ह्यू बघा किती भारी आहे हे बघा. तर मित्रांनो गजब हायवे बनवला एकदम लाजवाब. तर मित्रांनो आज मॅच होती इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. आपले 2 वाघ आलेले रोको दोन्ही पण आउट झालेले. आता काही यंग प्लेअर आहे, काय मजा नाही बघायला. रोहित शर्मा गेला आपल्या 13 रनवर आणि आपला विराट कोहली गेला 0 डकवर गेला. काय करायचं मित्रांनो, प्रॅक्टिस गेली असेल आपल्या वाघांची. चला गॉड्स प्लॅन. तर मित्रांनो आपण भेटायला तिकडं. तोपर्यंत हायवे बघून घ्या मित्रांनो. तोपर्यंत तर आपले पण फोटो आले पाहिजे. म्हणजे बघा मध्ये घे ना, समरीन मध्ये ह्याच्यातून घे ना, ह्याच्यातून आलेला ह्याच्यातून आले पाहिजे. त्यात लाईट मस्त लावली. अरे लय उजड यार, काहीतरी उजड. बघा मित्रांनो, बोला मित्रांनो, काय चाललंय आपलं? पळतोच समृद्धी महामार्ग. तर मित्रांनो आता पण इथं आलेलो आहे. हे बघा इथे सगळे शाळेची पोरं बसलेली आहेत. तर मित्रांनो आता पण इथं फराळ वाटप करणार. तर मित्रांनो चला. तुमचं नाव काय? प्रशांत. मी पळत आहे. हा. तुमचं नाव? अक्षय. क्रिकेटची कॉमेडी कोण करतं? क्रिकेटची कोण आणि मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट पण आहे. काय बोलतो? बोला, कॉमेंट्री बोला. आकाश चोपडा. मला नावच पडले दादाने, आकाश चोपडा. मग दादा तुझा फेवरेट प्लेअर कोण? रोहित शर्मा. 1 टीम 1 फॅमिली मुंबई इंडियन्स. मी पण. ओके. मुंबई विल डेफिनेटली टेक रिवेंज अगेन्स्ट आरसीबी यार. आता ऑस्ट्रेलियन टूर साठी इंडियन टीम सिलेक्ट झाली गेली आहे. विराट कोहली गेलाय, रोहित शर्मा गेलाय. आज मॅच आहे ना इंडियाची. हा कुठे? ऍडलेट ओव्हल. काय कुठे आहे? बरोबर. ओव्हल विराट कोहलीचं फेवरेट ग्राउंड. विराट कोहलीने त्याच्या करिअर मधलं सगळ्यात फर्स्ट 100 अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया तिकडेच तर मारलेलं. ऍडलेट ओव्हल. त्यांचं नाव ना? बरोबर. गुड. हा विराट कोहलीचा. विराट तुमचं नाव काय? आता त्याचा बर्थडे आला ना 5 ला पुढच्या नोव्हेंबर 5, 1980. शाळेमध्ये हे मोठीमंद पोर आहेत. आज आई वडिलांपासून सगळ्यांपासून लांब आहेत, शिकता येत. प्रत्येकाला एक वेगळं टॅलेंट आहे त्याच्यामध्ये आणि ते टॅलेंट तुम्हाला दाखवतोय की आम्हाला खरोखर आपल्याला जी दिवाळीची कुठली मदत, परत तुम्हाला कुठलं कार्य करायचं असेल, मदतीचं कार्य, खरोखर या अशा मुलांना करावं जेणेकरून हे उपक्रम राबवले जातील मंडळातर्फे आणि या अनाथांना कुठेतरी एक सहारा भेटू शकतो. जसं आम्ही आमचं साई सेवक भजन मंडळाचं आमचं ब्रीदवाक्य आहे, अनाथांना साईनाथ. याचाच वसा जपणारं मंडळ आमचं. याचं आज कार्य करते दिवाळीच्या निमित्ताने. आज आम्ही अवनी मतीमध्ये शाळेमध्ये फळा वाटपासाठी आलेलो आहे त्यांच्या भेटासाठी. पुढे आपण भेटू पडते. तुमचं नाव? शुभम. घाबरतोय दुसऱ्याला विचार.
कोणाला त्यांना तुमचं नाव सतीश. तुमचं तेजस. आज तुम्हाला आम्ही भेटायला आलोय हा दिवाळी निमित्त. रोशन नाव. दिवाळी निमित्त भेटायला आलेलो आहे दिवाळीचा फराळ घेऊन. मग खाणार ना तुम्ही दिवाळीचा फराळ सगळेजण? काय करतो? कराटे खेळतो. अलंकार नाव आहे. अरे म्हणून बॉडी आहे तुझी. तुमचं नाव आहे राहुल. तुझं? तू मोठा आहे मग आम्ही ते आणलेला दिवाळीचा फराळ खाणार ना नक्की? तुमचं नाव सांगा. मोहन विश्वनाथ संगम. गाव कुठलं तुमचं? कोणगाव. कोणगाव म्हणजे कुठलं ते याला कल्याणचे बदलापूरचं कल्याणचं कोणगाव. कल्याण. तुझं नाव का? गणेश. तू कुठं राहिला? डोंबिवली मध्ये राहतो. फराळ घेऊन तुम्हाला खाण्यासाठी दिवाळी निमित्त एक दिवाळी साजरी करायसाठी तुमच्याकडे आलेलो आहे. हार्दिक शुभेच्छा. गोड मानून घ्या आमची दिवाळी. पुढच्या आम्ही अजून याच्यापेक्षा चांगले प्रयत्न करू तुम्हाला भेटायसाठी. जर आम्हाला वाटलं तर आम्ही आमच्याकडून तुम्हाला कपडे बिपडे पुढच्या दिवाळीला नवीन आम्ही आणून देऊ तुमच्यासाठी. थोडं आम्ही कार्य करू तुमच्यासाठी. हां जर तुला माझ्यातर्फे ठीक आहे कृष्णा तू हातात दे बाळा. हातात दे. हातात दे दीपक. दीपक हातात दे. हातात दे. खाऊ नको. हातात दे. हातात दे. थँक्यू. नाशिकला जाऊया आपण. इथं गाव आहे नाशिक. ते बघ त्यांना. हा द्या. खावा दिवाळी खावा. पण इथं पोरांसोबत क्रिकेट खेळतोय बघा. इथं फिल्डिंगला लावलेत. MI वर्सेस RCBची मॅच. हे बघा मित्रांनो. हे बघा इथं बॉलर आहेत, इथं बॅट्समॅन आहे. तर मित्रांनो आपण नंतर भेटूया. तोपर्यंत विद्यार्थी वर्षभर काय करणार? विद्यार्थी शिक्षणामध्ये थोडा कमजोर आहे. शिकू शकतो पण प्रशिक्षणाची खूप गरज आहे. मग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कोणतं देता येईल? मुलगा 10वी 12वी करू शकत नाही, डिग्री घेऊ शकत नाही, कम्प्युटर वगैरे चालून खूप मोठे IT इंजिनियर वगैरे होऊ शकत नाही. मग करायचं काय? मग विद्यार्थ्यांच्या IQ लेवलप्रमाणे आपण त्यांना प्रशिक्षण द्यायचं. तसं यावर पंत्या आहेत, खाली पंत्या आहेत, ह्या मेणबत्त्या वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या मेणबत्त्या आपण बनवतो. वेगवेगळ्या शेपच्या, त्यामध्ये वेगवेगळे सेंटे टाकलेले आहेत. त्यामुळे लावल्यामुळे छान एक सेंट आहे. प्रत्येक कलर आणि प्रत्येक वेगळ्या शेपच्या मेणबत्तीचा एक वेगळा सेंट आहे. म्हणजे सगळं विद्यार्थ्यांनी बनवलं? हे सगळं विद्यार्थ्यांनी बनवले. आपल्याकडे साचे आहे. हे बनवले बाहेरून कुंभारांनी, पण ह्याला रंगवणं आणि ह्याला शृंगार करणं हे विद्यार्थी. हे माती नुसती चॉकलेटी दिसते तुम्हाला मार्केटमध्ये. कितीचं पॅकेट आहे? 50 रुपयाला 100 आहे. बाहेर 1000 रुपये किलो आहे सगळं. आता हे दिवाळीसाठी तुम्ही दिवाळीसाठी वस्तू बनवलेल्या भरपूर रूम भरलेली. आता भरपूर साऱ्या कंपन्यांची वगैरे ऑर्डर घेतली. तिथे थोडं संपून गेले. आज डोंबिवलीला स्टॉल आहे आणि तुम्ही विसरलेले. रंग आपण विकत आणतो पाकून. 4 पंचा उठणं आणि सेट. तू दाखव ना तुझा आपलं सेट. हे असा 200 रुपयामध्ये हे मिळून जाईल. 200 रुपयाचा आपण सेट बनवतो. त्याच्यामध्ये 4 पाव किलो कलरच्या रांगोळ्या आहेत. अर्धा किलो सफेद रांगोळी आहे.
पुण्याचं 100 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि 4 चमचे असं आपण सेट बनवतो. मग कशासाठी बोनस द्यायचं आहे, कुणाला गिफ्टिंग करायचं आहे, मग वेगवेगळं घेण्यापेक्षा किंवा आज सोसायटीमध्ये राहतात, आपल्याकडे अंगण मोठं नसतं, मग आपल्याला दिवाळीपुरती लागणारं सगळं साहित्य आहे. म्हणजे एक पूर्ण पॅकेट आपण घेतलं की अवनी मतिमंद निवासी विद्यालयाचं याच्यावर नाव आहे, ठीक आहे. एक पॅकेटमध्ये एका घराची दिवाळी होती. मग याच्यावर आपलं शाळेचे क्रमांक, बँक खात्याचं पूर्ण डिटेल सर्व दिली. म्हणजे पुढे पण कोणाची इच्छा झाली बड्डेला तुमचं नाव काय? कुमार सरफराज शेख. शेख. मला माहिती कुठे आता तुम्ही? कल्याणला. मी राहिला नाशिकमध्ये. नाशिकला कुठे? माझं पर दुर्गात पण आहे. श्री साई सेवक भजनी मंडळ घाटकोपर यांच्याकडून आज या आदिवासी अतिदुर्गम अशा विभागातील अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय मुक्काम पोस्टमाळ तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी निरागस गतिमंद विद्यार्थ्यांमध्ये दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी या निरागस गतिमंद विद्यार्थ्यांना आनंद देण्याकरिता दिवाळीचे फराळ तसेच तांदूळ देण्यात आले. तरी आमच्या सर्व निरागस गतिमंद विद्यार्थ्यांकडून सर्व साई भक्तांना ओम साईराम. आता आपण निघालो आहे इथून, या शाळेमधून आपण आता निघालेलो आहे. तर मित्रांनो आता कुठून तरी फिरायचं, तर बघू आपण कुठं जायचंय. आता काका बोलतात कुठे जेवायला जायचं, डाव्यावर जेवायला जायचं बोलू, तिथे जायचं, दुसरं जायचं. काका राऊत काका आपल्याला जेवणाची आज व्यवस्था करणार आहेत. त्यांच्या निमित्त, दिवाळी निमित्त त्यांच्याकडून आपल्या छोट्या कार्यकर्त्यांना आज जेवणाचं राऊत काकांकडून नियोजन करण्यात आलेलं आहे. एक छोटासा आपण ढाबा बघूया. आता एक छोटा कार्यक्रम घेणार आहे एक आदिवासी पाड्यामध्ये. तिथे काही आदिवासी लोक आहेत, त्यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करू आपण आणि तिथून एक परतीचा प्रवास असेल तेव्हा राऊत काका आपल्याला छोटासा जेवणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आणि राऊत काकांचे खूप खूप धन्यवाद, त्यांनी आज आम्हाला ढाब्यावर जेवणाच्या निमंत्रण केल्याबद्दल. काय झालं अजून आले ना? तर मित्रांनो आता आपण जाऊया तिकडे, डायरेक्ट तिकडे तुम्हाला भेटतो. तोपर्यंत